हं. आभार व्यक्त करतो. अगदी आणि निंबाळकरजी, खरं तर महाराष्ट्रभरामधून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. बाळा नांदगावकर यांनी देखील तोंड भरून आपलं कौतुक केलेलं आहे. आपल्या पक्षप्रमुखांकडून आपल्याला काही फोन आलाय का? त्यांनी काही बातचीत केली आहे का आपल्याशी? निश्चितपणे उद्धवजींनी मला ताबडतोब फोन केला होता. उद्धवजींचा फोन आला होता. साहेब शेवटी बरं. वडिलकीच्या नात्यानं त्यांचं काळजी वाटणं, काळजी घेणं हे साहजिक आहे. हं. पण साहेबांनी एवढं सांगितलं की साहेब आम्ही बाळासाहेबाच्या तालमीत तयार झालोय. त्यामुळं जे बाळासाहेबांची शिकवण आहे की जिथं सामान्य माणसाला अडचण पडेल त्या ठिकाणी मग आम्ही कशाचीही पर्वा न करता अगदी स्वतःला झुकून देऊन काम करू. मला वाटतं तेच आम्ही त्या ठिकाणी राबवलंय. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं अजून जरी कधी कठीण प्रसंग आला तर त्या प्रसंगाला त्याच वेळेस आपण निर्णय घेणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेस निर्णय घेऊन त्याच्यावर आपण कृती करणं आवश्यक असतं. मला वाटतंय मला सद्सद्विवेकबुद्धीनं जे वाटलं ती कृती मी त्या ठिकाणी ताबडतोब केली. आणि उद्धवजींनी एवढं सांगितलं की सामान्य लोकांची आपण काळजी घ्या. हं. उद्धवजींनी हेही सांगितलं की शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात सरकारनं मदत करावी. ह्याच्यासाठी कुणाशीही बोलायची गरज पडली तर मी आहे तिथं आणि शिवसेना त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हेही वचन आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. हं. आणि मला खरंच निंबाळकरजी, तुम्ही हे मदत कार्य करताय, लोकांचे जीव वाचवताय, पण तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. एक मिनिट. तर पुढची बातमी पाहूयात. माढा तालुक्यातील अडकलेल्या 16 गावातील लोकांना काढण्यासाठी